शुभ सकाळ भावांनो. तर आत्ताच मी उठलेलो आहे आणि आता वाजले 6:30. आता मी आंघोळ वगैरे करतो आणि लगेच रेडी होतो. तुम्हाला रेडी झालं मी कळणारच आहे कुठं जाणार आहे काय ते. तर चला तो शुभ सकाळ भावांनो. तर आता तुम्हाला हा ड्रेस बघून तुम्हाला वाटत असेल मी कुठे चाललो आहे. तर मी चाललो आहे एकवेरेला. पालखी आमच्या गावातनं पालखी निघाली आई एकवेरीची. तर मी त्या पालखीला चाललो आहे आणि तर मी माझ्या मित्राला फोन लावतो. त्यांना फोन लावून बघतो उठलेत का नाही. जाऊन त्यांना उठवतो घरी जाऊन. भावांनो आता सगळे माझे मित्र आलेले आहेत. अर्धी जणं येणार आहेत. आता यश आला आहे, शुभम आला आहे. त्याच्यामधला यश आमचा शेवटच्या दिवशी येणार आहे आणि शुभम आमच्यासोबत पायी चालत येणार आहे. जरा याचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर आता बाकीचे येतील तेही तुम्हाला दाखवू. तर आता आपण कुठं पालखीजवळ जायला जाऊ. पालखीजवळ चला पालखीजवळ जाऊ. तर आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाण्याची. कधी उजळेल तर सोनेरी पाट, आई मुळवले तुझ्या पालखीची. सोनेरी पाट तर आता उजळलाच आहे. तर चला स्वर्ग सुखाचा प्रवास आपण चालू. आता आमचा नाश्त्याचा टाइम झाला. आम्ही आता मेंदोडे खातो. हे बघा आमचे नाश्त्यात येणारे. हे बघा हा बघा हा जाड्या नाले हावरा आहे बघा कसा थांबला बघा 4 प्लेट खायसाठी. आणि आमचे स्पॉन्सर हे कितीला आहे? 20 रुपये. 20 रुपयाला प्लेट आहे बघा. हा टेन्शन नाही. चला आमच्या डोंग्यामध्ये देखील पालखीला
भावांना तुम्ही बघितलं असेल, मला काय बोलता आलं नाही कारण की आता तिथं सगळं डीजे बीजे सगळं चालू होतं आणि तिथं सगळे आवाजामुळे मला काय बोलता आलं नाही. आताही मी रस्त्यावर आहे. आता आम्ही गाडीमध्ये बॅगा बिगा भरल्या आणि आता आम्ही चाललो परत तिथं पालखीपाशी. हे बघाल ना आता काय कसं काय बघा आता. आता आम्ही निघालो आहे गावातून. आता आम्ही आयरो स्टेशनला आलो. आमची पालखी पुढं पोचलेली आहे. आमचा पहिला स्टॉप दुपारचा आहे तो जुईनगर आहे. तर आता जाऊया आपण जुईनगरला. आधीमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत राहील काय कसं काय ते. पालखी आता आमची पुढे गेली, तुम्हाला दाखवू शकतो मी. हे आमचे संदीप दादा, हा शुभम, तो लहू, तिघं आमच्या पालखीला चालतात. तुम्ही बघू शकता माझा आवाजही देखील बसला. आता मी काही बोलू शकत नाही. चला, आमच्या दादा भाऊचे पाय दुखायला लागले आत्ताच. कुठे पोचलो आपण? कोपरखान्याला. हे बघा सगळे आराम करायला लागले. हे बघा, हे बघा. हे तर हे फुकट आहे. स्टेशनवरनं आलंय. घनसोली स्टेशनवरनं इकडं आले लगेच दमलंय. बघा शानला आमच्या भावाला पहिल्या दिवशी फोड आले. दाखव फोड. हा बघा फोड बघा.
तर भावांनो आता आपला जुईनगर स्टॉप आलेला आहे आणि आपण आता इथं जेवायला थांबलेलो आहे. तर आता इथं जेवण करून थोडा आराम करू, मग संध्याकाळी 5ला इथनं निघणार आहे. परत जाऊन आपला दुसरा स्टॉप आहे तो पनवेलला. पनवेलला जाऊन आपण थांबणार तिथं. सकाळी उठून डायरेक्ट मग चौकला जाणार आहे. तर जाऊया आता आपण आतमध्ये, जरा जेवण करू आणि मग थोडा आराम करू. भेटतो तुम्हाला. तर आता आम्ही जुईनगरवरनं निघालेलो आहे. आता आम्ही डायरेक्ट पनवेलला पोचणार आहे. नाश्ता वगैरे सगळं जेवण झालं आमचं. बघूया आता. हे बघा, हे आमचे भाऊ लय थकलेले आहेत. आम्ही नाही थकलो, तू थकला. आता तुझा पाय लचकला. हे लोक माझ्यावरती आरोप टाकतात, पण हे लोक थकलेले आहेत. आता बघूया. आमचे लायकीट भाऊ. लायकीट कसं वाटतं पालखीला? एक नंबर, मस्त. पाय बी दुखतात का नाही? फोड आले नाही. हे बघूया. तन्मयचं पहिलं वर्ष भाऊ. तन्मयचं पहिलं वर्ष. तन्मयला कळेलच प्रवास कसा का असतं ते. चला भेटू आपण. ओके. अरे नाही, आम्हाला कप कुठे भेटला. सगळ्यांचा नाश्ता करायचा टाइम झालेला आहे. चाय बिस्किट भावांना बघू शकता. आता आमचा नाश्ता झालाय. आता आम्ही आलोय पनवेल स्टॉपला. पोचणार आहे थोड्याच वेळात. एक 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. रवी गोगा भाऊ. रवी गोगा भाऊ. तो कुठला गोगा? तर भावांनो आता आम्ही पनवेलला पोचलोय. तुम्ही बघू शकता इथं आता आम्ही सगळे आराम करतोय. सगळेजण इथं आराम करायला लागले. आता सगळे आम्ही जेवू आणि मग नंतरला निघूया. भरपूर थकले, पाय बिले दुखायला लागलेत. पहिलाच दिवस होता, बरेच लोकांना फोड आलेत पायांना. भेटू आता जेवतो. मेरा वीडियो निकल रहा हमारा. तर भावानं आता जेवण वगैरे सगळं करून झालं आमचं. तर आता आम्ही थोडं झोपणार आहे. आता वाजले किती होता? 10:30 वाजलेत. सकाळी 4ला उठायचं आम्हाला. इथनं पालखी निघणार आहे 4ला. तर आता लवकरच होतो. आणि आता आमचे छोटे भाऊ पण आले. जेवण सगळे झोपतील आता. मग दाखवतो आता सगळे झोपलेले आहेत. आम्ही देखील झोपतो. तुम्हाला आजचा पहिला दिवस ब्लॉग पूर्ण आवडला असेल तर बघूया. खूप चांगला झालेला आहे. त्यामुळे मी जास्त काय बोललो नाही, की आज पूर्ण डीजेच वाजत होता, मग आवाज काही येत नव्हता. आधी मी दाखवलंय. तर आता मी तुम्हाला दाखवतो. अब सोने आ रहे सब. ब्लॉग काढतोय.